नमस्कार मुलांनो, तुम्ही हा पेपर ओळखता ना? हा कोणता पेपर आहे? बोर्ड एग्जामचा पेपर आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही या पेपरमध्ये आता क्वेश्चन पेपर सोडवायला सुरुवात केली असेल, म्हणजे तुम्हाला नेमका अंदाज येणार आहे की तुम्ही कशा प्रकारे उत्तर लिहायचे. आता मी तुम्हाला 12 पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस देणार आहे की जे तुमच्या 10th स्टँडर्डच्या इंग्लिशच्या टेक्स्टबुक मधले आहे, जे बोर्ड एक्झामला पण बरेचसे त्यातले प्रश्न विचारलेले आहेत. आणि आता हे या पेपरमध्ये कशा प्रकारे लिहायची, याची उत्तरं नेमकी कशी लिहायची फटाफट सांगणार आहे तुम्हाला. त्यानंतर हा व्हिडिओ बघितल्यानंतर कोणताही प्रश्न विचारला तरी तुम्ही आरामात त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता, इतकी मला खात्री आहे. तर सुरू करूयात वेळ न घालवता. पूर्ण व्हिडिओ बघा, समजून घ्या. तुम्हाला पंक्च्युएट द फॉलोइंग हा प्रश्न आरामात सोडवता येईल. आणि तरी नाही कळाला तर मला कमेंट करून सांगा, आणि जर तुम्हाला समजलं व्यवस्थित तरी मला कमेंट करून सांगा. माझं नाव आहे सपना टीचर आणि पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील आहे. तुम्ही कोणत्या भागात ना व्हिडिओ बघता मला नक्की कळवा. जस्ट स्टार्ट टू लर्न ऑल द सेंटेन्सेस. So first sentence आहे, my father was a medical professional working for a private company in Raniganj in West Bengal. तर सुरुवातीला आपल्याला एम कॅपिटल घ्यायचं आहे. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी. आता हे सगळं सलग येणार आहे, पण राणीगंज हे ठिकाणाचं नाव असल्यामुळे इथे आर कॅपिटल लिहायचं आहे. आणि वेस्ट बेंगॉल, तर इथे वेस्ट आणि बेंगॉल, तर हे राज्य असल्यामुळे, स्टेट असल्यामुळे, स्टेटचं नाव असल्यामुळे इथे दोन्ही वर्ड्स कॅपिटल घ्यायचे. सुरुवात अल्फाबेट कॅपिटलने करायची आणि फुल स्टॉप द्यायचा. इतकं सोपं आहे. सेकंड सेंटेन्स जे आहे ते आहे, विजन्स, विशेष, इंटेन्शन्स अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. आता मला सांगा याच्यामध्ये वाक्य काय आहे? विजन्स, विशेष, इंटेन्शन हे तीनही शब्द वेगळे आहेत की नाही? हे सेंटेन्स नाहीये. कसं आहे बघा, विजन्स हा वेगळा शब्द आहे म्हणून ते कॉमा केलाय, विशेष नंतर कॉमा केलाय, इंटेन्शन्स अँड ड्रीम आर ऑल व्हॅल्युएबल आणि फुल स्टॉप. हे तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे. इथे नुसते वर्ड्स वापरलेले आहे की काय केलेलं आहे. थर्ड सेंटेन्स बघा कसं आलंय, ही वेटेड अ मोमेंट इन सरप्राईज वंडरिंग वाय शी डिड नॉट कम नियरर. ओके, आता याच्यामध्ये आपण जे उत्तर देणार तेव्हा सुरुवात काय करणार? ही कॅपिटलनं करणार. पण इथे हे ही वेटेड अ मोमेंट इन सरप्राईज वंडरिंग म्हणजे त्यांना थांबलं थोडा वेळ आणि त्याला तो एक बघायला लागला, वाय शी डिड नॉट कम नियरर, ती का आली नाहीये जवळ, असं तो बघायला लागलाय, विचार करायला लागलाय. तर इथे डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये येणार आहे, ही वेटेड अ मोमेंट इन सरप्राईज कॉमा वंडरिंग वाय शी डिड नॉट कम नियरर डबल इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट. पण आता इथे या वाक्यामध्ये तुम्हाला एक लक्षात येईल की जरी वाय इथे आहे तरी सुद्धा आपण इथे क्वेश्चन मार्क दिलेला नाही, कारण इथे प्रश्न नाहीये, इथे साधं स्टेटमेंट आहे म्हणून आपल्याला इथे क्वेश्चन मार्क वापरण्यात आलेला नाही. क्वेश्चन 4 आहे, हाऊस दॅट सेड नाथू. तर इथे मार्च 2021च्या क्वेश्चन पेपरमध्ये हा प्रश्न विचारला. याचं उत्तर आहे इथे हाऊस दॅट, नाथूनी विचारले ना म्हणून इथे काय केलंय बघा, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये एच कॅपिटल हाऊस. आता हाऊस मध्ये ऍपॉस्ट्रॉफी मार्क लिहिणं गरजेचं आहे कारण हे अनेक वचन नाहीये. हाऊस दॅट तुझं कसं चाललंय, सेड नाथू सायंटिस्ट बिलीव्ह दॅट द युनिव्हर्स बिगॅन विथ अ बिग बँग. ओके, सेंटेन्स आहे. सुरुवात कशी करणार? एसने करणार, म्हणजे कॅपिटल लेटरने करणार, बरोबर. सायंटिस्ट बिलीव्ह दॅट द युनिव्हर्स बिगॅन विथ, इथपर्यंत प्लेन सेंटेन्स आहे. पण बिग बँग ही काय, थिअरी आहे आणि थिअरी असल्यामुळे ही खास आहे म्हणून इथे डबल इन्व्हर्टेड कॉमा बी कॅपिटल आणि हे दोन्ही बी बी कॅपिटल येणार, फुल स्टॉप येणार. ठीक आहे. क्वेश्चन 6 काय बघा, इन व्हॉट वेज इज स्वामी अ टिपिकल बॉय इन हिज ग्रोइंग इयर्स. ठीक आहे. आता याच्यामध्ये जेव्हा आपण त्याला पंक्च्युएशन मार्क देतो तेव्हा आय कॅपिटल, इन व्हॉट वेज इज स्वामी अ टिपिकल बॉय इन हिज ग्रोइंग इयर्स आणि क्वेश्चन मार्क, कारण इथे स्पष्ट प्रश्न विचारला त्यामुळे आपल्याला क्वेश्चन मार्क देणं गरजेचं आहे. आता इथे सेंटेन्सेस 7, इन 1954 इजिप्त स्टार्टेड प्लान्स टू बिल्ड द ॲस्वान हाय डॅम टू कलेक्ट अँड कंट्रोल वॉटर फ्रॉम द नाईल रिव्हर. ठीक आहे. आता इथे जेव्हा आपल्याला इन्व्हर्टेड कॉमास द्यायचे आहेत किंवा आपल्याला इथे पंक्च्युएशन मार्क देताना इन 1954 म्हटल्यावर कॉमा येणारच. इजिप्त हे देशाचं नाव आहे सो ही कॅपिटल येणार. स्टार्टेड प्लान्स टू बिल्ड द अस्वान, तर हे अस्वान हाय डॅम, तर हे सगळ्याला काय येणार आहे, कॅपिटल लेटर्सला सुरुवात होणार आहे. टू कलेक्ट अँड कंट्रोल वॉटर फ्रॉम द नाईल रिव्हर, नाईल या नदीचं नाव आहे एन कॅपिटल आणि रिव्हरचा आर कॅपिटल येणार, फुल स्टॉप. क्वेश्चन नंबर 8 आहे, लेट्स गो फॉर अ वॉक. आता हा मार्च 2019ला प्रश्न विचारला होता
सो उत्तर येणार आहे लेट्स गो फॉर वॉक. तर इथे लेट मध्ये अपॉस्ट्रॉफी एस देणं अत्यंत आवश्यक आहे आणि मग शेवटी फुल स्टॉप. क्वेश्चन नंबर 9 आहे शी स्माइल्ड अ बेगर चेंज्ड माय लाईफ. तर इथे मार्च 2020 हा प्रश्न विचारला होता आणि याचं उत्तर आपण लिहिणार एस कॅपिटल. सो शी स्माइल्ड कॉमा येणार आहे सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये अ बेगर चेंज्ड माय लाईफ आणि इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट फुल स्टॉप. आता क्वेश्चन नंबर 10 आहे देन स्टे विथ मी टू नाईट शी सेड. मार्च 2022 हा प्रश्न होता. आता इथे बघा शी सेड हे शेवटी आहे. जे काही म्हणालेलं असतं ते इन्व्हर्टेड कॉमा मध्ये येतं. सो सुरुवातच आपली इन्व्हर्टेड कॉमा ना होणार आहे डबल इन्व्हर्टेड कॉमा देन स्टे विथ मी टू नाईट. सो डी कॅपिटल कंपल्सरी लिहायचं आहे. डबल इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट सिंगल कॉमा द्यायचा आहे फक्त शी सेड आणि फुल स्टॉप. आता पुढचं सेंटेन्स आहे शी सेड आय एम डुईंग माय बेट. मार्च 2022 हा प्रश्न विचारला होता. याचं उत्तर कसं लिहिणार बघा शी सेड ती काय म्हणाली ती म्हणाली नंतर कॉमा द्यायचा आहे डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये वाक्य येते. आय कॅपिटल येणार कंपल्सरी आय एम डुईंग माय बेट फुल स्टॉप आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा कम्प्लीट. आता क्वेश्चन नंबर 12 काय बघा व्हॉट इफ वी टू लिव्ड आवर लाईफ हावेवर शॉर्ट टू इट्स फुलेस्ट. आता हा प्रश्न सोडवताना आन्सर येणार आहे व्हॉट इफ वी टू लिव्ड आवर लाईफ हावेवर शॉर्ट टू इट्स फुलेस्ट. कारण इथे प्रश्न विचारलेला आहे सो इथे क्वेश्चन मार्क येणं गरजेचं आहे. आय एम गिव्हिंग यू सम क्वेश्चन्स. मी तुम्हाला पंक्च्युएशन मार्कसाठी काही क्वेश्चन देते महत्वाचे. ते तुम्ही तुमच्या वह्यांमध्ये लिहून घ्या. हे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा. जर यातले कोणते सेंटेन्सेस आले नाही तर मला कमेंट करून विचारा. कारण एक लक्षात घ्या तुम्हाला हा प्रश्न सोडवता येणं गरजेचं आहे म्हणून मी तुम्हाला इतकी उदाहरणं दिली होती. जस्ट बघा हॅव यू स्टडीड दॅट ही आस्क्ड मी श्वेता इज व्हेरी ब्युटिफुल गर्ल इजंट शी. सेकंड थर्ड फोर्थ हे चारही जे गट आहे ज्याच्यामध्ये 2-2 क्वेश्चन्स आहेत हे प्रश्न तुम्ही सोडवाल का आणि सोडवून झाल्यावर मला कमेंट करून नक्की सांगाल का की तुम्हाला ग्रामरचा कुठला पॉईंट किंवा रायटिंग स्किलचा कुठला पॉईंट अडतोय ते मला सांगा. सो आता आपण पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस बघितले. मी तुम्हाला जे क्वेश्चन्स दिले ते क्वेश्चन पण सोडवा. जितकी प्रॅक्टिस करता येईल तेवढी प्रॅक्टिस करा कारण आपला अभ्यास करायचा आहे. कसं येत नाही आल्याशिवाय राहत नाही एवढं लक्षात ठेवायचं कायम. जितका तुम्ही प्रयत्न कराल तितकं तुम्हाला यश मिळणार आहे. इंग्लिशच्या पेपरमध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळवायचे आहेत आणि ते मिळवायचेच आहेत काहीही झालं तरी. काहीच येत नसेल तरी मला कमेंट करा. मी तुमच्यासाठी खास प्रत्येक व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि तो तुम्ही बघून मला कमेंट करून सांगायचंय कसा वाटतोय ते.